अकोला शहरात भर रस्त्यावर सिने स्टाईल हातात रिव्हॉल्वर घेऊन तसेच इतर साथीदार यांच्या हातात तलवारी चाकूसह दहशत पसरवणाऱ्या टोळीला विशेष पथकाचे दबंग अधिकारी विलास पाटील व त्यांच्या पथकाने अटक केली। प्राप्त माहितीनुसार मंगळवारी 22 मार्च रोजी विशेष पथकाला माहिती मिळाली की शहरातील चांदेकर चौकमधील बँक ऑफ इंडिया समोर काही दरोडेखोर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रिव्हॉल्वर, पिस्तूल, तलवारीचा धाक दाखवून दरोडा घालण्याच्या तयारीत आहेत। त्यांच्याजवळ प्राणघातक शस्त्र सुद्धा आहेत। या माहितीच्या आधारावर विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत 4 सराईत गुन्हेगारांना रंगी हात अटक केली। त्यांच्याकडून 2 अग्निशास्त्र सारखे पिस्तूल, रिव्हॉल्वर, लोखंडी कट्टेसह जिवंत राऊंड कारतूस तसेच 10 प्राणघातक शस्त्र ज्यामध्ये 4 तलवार, कोयता, सुरी, चाकू, भाला, लोखंडी रॉड, 2 कत्ते फायटर तसेच नायलॉन दोरी, मिरची पूड जप्त करण्यात आली आहे। या 4 दरोडेखोरांसोबतच एक महिला साथीदार होती। गर्दीचा फायदा घेत आरोपीने पलायन केले। 4 आरोपींमध्ये दीपक रामू अंबोरे राहणार मुलानी चौक खदान, नितेश महादेव वाकोळे राहणार रमाईनगर, शुभम संजय गवई राहणार इराणी झोपडपट्टी, अनिल दादाराव भालेराव फरार महिला आरोपी ममता अनिल गवारगुरू राहणार अकोटफैल यांच्या विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या आरोपींविरुद्ध जबरी, चोरी, घरफोडीचे 22 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। आरोपींची इतर साथीदार यांचाही पोलीस शोध घेत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली। उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर। बार्शीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथील एका शेतकऱ्याने उन्हाळी मूग पिकात गांजाची तब्बल 405 झाडे लावली होती। पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करून गांजाची लागवड करणाऱ्या या शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 65 किलो गांजासह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथे एका शेतकऱ्याने उन्हाळी मुगाच्या पिकात गांजाची लागवड केली होती। या प्रकाराची गुप्त माहिती अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला समजली। पोलिसांनी छापा टाकला असता या शेतकऱ्याकडून तब्बल 65 किलो गांजा जप्त करण्यात आला। तर गांजाची 405 झाडे ताब्यात घेत तब्बल 1,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम पाटखेड येथील सचिन रमेश महाजन या शेतकऱ्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख आणि पोलीस कर्मचारी संदीप ताले यांनी ही कारवाई केली आहे। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।